ओबीसी असं म्हणतोय की आमच्या कोट्यातून आरक्षण मराठा समाजाला द्यायचं नाही, तुम्हाला स्वतंत्र द्यायचं असेल तर द्या, पण आम्ही द्यायला तयार नाहीत। ओबीसीच्या यादीमध्ये आणि मराठा समाजाला घ्यायला तयार नाहीत अशी ओबीसीची मागणी आहे। आता ही मागणी आपण घेतली, पण हा निर्णय होतो कुठे? आरक्षण कोणाला द्यायचं किंवा द्यायचं नाही हा निर्णय होतो कुठे? विधानसभेमध्ये, संसदेत होतो, बरोबर आहे। 2 महिन्यानंतर काय होणार आहे? निवडणुका लागणार, बरोबर आहे, निवडणुका लागणार आहे। आता ह्या 2 महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये 2 महिन्याच्या निवडणुकीच्या येणार जे आहे त्याच्यामध्ये आपलं लक्ष काय असलं पाहिजे, आपला उद्देश काय असला पाहिजे, ओबीसी समूहाचा उद्देश काय असला पाहिजे? ओबीसी समाजाचे 100 आमदार या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजे। किती निवडून आले पाहिजे? 100।